विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे दिशा इनिशिएटिव्ह या प्लॅटफॉर्मवर। मी अखिल सर, संचालक MPSC हब अकॅडमी। आज आपण राजकीय भूगोल आणि प्राकृतिक भूगोलाबद्दल आपण शिकणार आहोत। बघा, सर्वात आधी आपण महाराष्ट्राचा भूगोल आधी पण आपण शिकलेल्या टप्प्याटप्प्याने ते व्हिडिओज बघून घ्यावा। यामध्ये महाराष्ट्राच्या सीमा आपण बघणार आहोत। तर महाराष्ट्राच्या सीमांमध्ये महाराष्ट्राच्या वायव्येला नैसर्गिक सीमा सातमाळा डोंगररांग आणि गाळणा अग्रणी टेकड्या आहेत, हे आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत। आणि राजकीय सीमामध्ये आपण विचार केला तर गुजरात राज्य आणि दादरा नगर हवेली हे आपल्याला दिसतं। गुजरात हा राज्य आहे आणि दादरा नगर हवेली हे काय आहे रे, केंद्रशासित प्रदेश आहे। त्यानंतर महाराष्ट्राच्या उत्तरेला काय आहे रे, तर सातपुडा पर्वत आहे, हे नैसर्गिक सीमा आहे, ठीक आहे। आणि राजकीय सीमांमध्ये मध्य प्रदेश हा राज्य आपल्याला दिसतोय। त्यानंतर महाराष्ट्राच्या दक्षिणेला नैसर्गिक सीमामध्ये हिरण्यकेशी नदी पठार आणि तेरेखोल नदी आपल्याला दिसते कोकणामध्ये। तर राजकीय सीमांचा विचार केला तर कर्नाटक आणि गोवा आपल्याला दिसतोय, हे लक्षात ठेवायचं। त्यानंतर महाराष्ट्राच्या पूर्वेस आपल्याला काय दिसतं रे, चिरोली टेकड्या, भामरागड हे आपल्याला काय दिसतात, नैसर्गिक सीमा दिसतात। आणि राजकीय सीमा छत्तीसगड राज्य आपल्याला दिसतोय रे, ठीक आहे। महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे, ठीक आहे। महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे, हे लक्षात घ्यायचं। त्यानंतर महाराष्ट्राच्या आग्नेयेस आपल्याला मुदखेड डोंगररांग दिसतं आणि निर्मल डोंगररांग दिसतं, ठीक आहे। आणि हे काय आहेत तुमचे राजकीय सीमा आहेत, तेलंगणा राज्य, ठीक आहे। महाराष्ट्राच्या ईशान्येला काय रे, दरेकसा टेकड्या आहेत, कुठे आहेत, गोंदिया जिल्ह्यामध्ये, ठीक आहे। लक्षात ठेवायचं, कुठे आहे रे, गोंदिया जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसतं, ओके। त्याच्यानंतर पुढे रे, हे बघा काय म्हणते इथं, इथं काय म्हणत आहे, महाराष्ट्राच्या शेजारील राज्य हे सुद्धा आपण बघितलेले आहेत माहिती आहे, तरी पण आपण एक थोडा रिकॉल करून घेऊ। महाराष्ट्राच्या शेजारील राज्य कोणते आहेत रे, मध्य प्रदेश राज्य आहे। लागून असलेले जिल्ह्यांची संख्या 8, म्हणजे कोणते कोणते, नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया हे इथं दिलेले आहेत, ओके। त्यानंतर कर्नाटक राज्याला किती जिल्ह्यांची सीमा लागून आहे, 7 जिल्ह्यांची, नांदेड असेल, लातूर असेल, उस्मानाबाद त्याला आपण धाराशिव म्हणतो। त्याच्यानंतर आपल्याला सांगली असेल, सोलापूर असेल, कोल्हापूर असेल आणि सिंधुदुर्ग असेल, हे जिल्हे आपल्याला दिसतात। एकूण 7 जिल्ह्यांची सीमा आपल्याला इथं लागून आहे, हे इथं दिलेलं आहे, ठीक आहे। उस्मानाबादला नवीन नाव काय रे, धाराशिव, ठीक आहे, धाराशिव नाव आपल्याला दिलेलं आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर तेलंगणा राज्याला 4 जिल्ह्यांची सीमा लागून आहे, किती रे, 4 जिल्ह्यांची सीमा लागून आहे, 4 कोणते कोणते असतील, गडचिरोली असेल, हा ना, त्याच्यानंतर चंद्रपूर असेल, यवतमाळ असेल आणि नांदेड असेल, हे आपल्याला दिसतं इथं दिलेलं आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर गुजरात राज्याला सुद्धा 4 जिल्ह्यांची सीमा लागून आहे, कोणते कोणते रे, नाशिक असेल, पालघर असेल, धुळे असेल आणि नंदुरबार असेल, असे 4 जिल्ह्यांची सीमा इथं लागून आहेत, ओके। त्यानंतर छत्तीसगड राज्याला 2 जिल्ह्यांची सीमा लागून आहे, ओके। किती रे, 2 जिल्ह्यांची, 2 जिल्हे कोणते कोणते, गडचिरोली, गोंदिया। आणि गोवा राज्याला एकच जिल्हा आहे, तो आहे सिंधुदुर्ग जिल्हा, ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं। पुढे 2 राज्याला लागून असणारे जिल्हे, ठीक आहे, हे सुद्धा आपण बघितलेलं आहे, तरी सुद्धा आपण इथं रिकॉल करूया। 2 राज्यांना, हा ना, 2 राज्यांना म्हणजे काय रे, महाराष्ट्रातील जो सीमा आहे, महाराष्ट्रातील नकाशा आहे, महाराष्ट्र राज्य आहे, या राज्यातील 2 राज्यांना लागून असलेले सीमा आपण इथं बघतोय। त्यामध्ये नंदुरबार जिल्हा हा गुजरात राज्याला आणि मध्य प्रदेश राज्याला लागून आहे। कोणता जिल्हा रे, नंदुरबार जिल्हा। धुळे जिल्हा हा गुजरात आणि फक्त गुजरात आणि मध्य प्रदेश आहे का, मध्य प्रदेश राज्याला लागून आहे। गडचिरोली जिल्हा छत्तीसगड आणि तेलंगणाला लागून आहे, ठीक आहे, ओके। त्यानंतर गोंदिया जिल्हा मध्य प्रदेश आणि छत्तीसगडला लागून आहे। सिंधुदुर्ग हा कर्नाटक आणि गोव्याला लागून आहे, ओके। त्यानंतर पालघर हा गुजरात आणि दादरा नगर हवेली आणि दमण दीवला लागून आहे, हे इथं लक्षात घ्यायचं, ओके। त्यानंतर पुढे मुंबई प्रांत, ठीक आहे, मुंबई प्रांत आपण बघतोय। मुंबई प्रांतामध्ये आपण विचार केला तर 1935च्या कायद्यानुसार निर्माण झालेल्या 11 प्रांतांपैकी एक समाविष्ट भूप्रदेश आपल्याला सांगता येते मुंबई प्रांत। यामध्ये दख्खन पूर्व, हा ना, दख्खनचा जो भाग आहे, पूर्व खानदेश असेल, पश्चिम खानदेश असेल, नाशिक असेल, अहमदनगर असेल, सोलापूर असेल, पुणे असेल, सातारा असेल, हे सर्व प्रांत आपल्याला दख्खन प्रांत म्हणून ओळखलं जातं।
त्यानंतर गुजरातमध्ये अहमदाबाद, बडोज, कैरा आणि सुरत आपल्याला सांगता येतं. कोकणमध्ये मुंबई, ठाणे, रत्नागिरी, कुलाबा हे आधीचे होते. 1937 ते 1956 पर्यंतचा कार्यकाळ. त्यामध्ये कर्नाटक राज्य हा विजापूर, धारवाड, बेळगाव आणि कारवार असे आपल्याला इथं सांगता येतात. ठीक आहे. त्यानंतर पुढे द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना कधी झाली रे? 1 नोव्हेंबर 1956 ला आपल्याला द्विभाषिक राज्य आपल्याला लाभलेलं आहे. ठीक आहे. 30 एप्रिल 1960 पर्यंत आपल्याला सांगता येतं. गुजरात राज्यामध्ये कच्छ आणि सौराष्ट्र होतं. कोकणामध्ये मुंबई, ठाणे, कुलाबा, रत्नागिरी होतं. दख्खनमध्ये अहमदनगर, नाशिक, जळगाव आणि धुळे होतं. मध्य प्रांतमध्ये बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वर्धा, भंडारा, नागपूर, चांदा आणि अमरावती. आता चांदाला काय म्हणतात? चंद्रपूर म्हणतात रे. ठीक आहे. हैदराबाद मध्ये नांदेड असेल, परभणी असेल, उस्मानाबाद असेल, बीड असेल आणि औरंगाबाद असेल. एवढे आपल्याला द्विभाषिक राज्यांमध्ये ह्या गोष्टी आपल्याला दिसतात. ठीक आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना. आता महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली रे? 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली आहे. महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 ला झाली. आपण जर बघितलं तर त्यावेळेवर 26 जिल्हे होते. ठीक आहे. आणि 229 तालुके होते आणि 4 प्रशासकीय विभाग होते. आता काय रे? आता 36 जिल्हे आहेत, 358 तालुके आणि 6 प्रशासकीय विभाग. ज्या वेळेला आपण विचार करतो की जे 4 प्रशासकीय विभाग होते, एक कोणता होता? पुणे होतं. एक कोणता होता? कोकण होतं. एक कोणता होता? नागपूर होतं. आणि एक कोणता होता? कोणता होता? हे झाले ना, प्रादेशिक विभाग झाले ना. औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर. ठीक आहे. ते आपल्याला लक्षात घ्यायचं. आणि 2 कोणते वाढले रे? तर एक वाढलं नाशिक आणि एक अमरावती. हे लक्षात घ्यायचं. ओके. बघा प्रशासकीय विभाग हा ना, तुम्हाला क्षेत्रफळानुसार पण सुद्धा तुम्हाला सांगितलेले आहेत. औ ना पुन्हा केले माहिती आहे का? औ ना पुन्हा अकेले. ठीक आहे. औ ना पुन्हा अकेले म्हणजे काय रे? औरंगाबाद, नाशिक हे क्षेत्रफळानुसार. पुणे, नागपूर, अमरावती आणि कोकण हे क्षेत्रफळानुसार तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. हा ना. आणि इथं विचार केला तर औरंगाबाद विभागामध्ये एकूण 8 जिल्हे. ठीक आहे. नाशिक विभागामध्ये एकूण 5 जिल्हे. ठीक आहे. पुण्यामध्ये 5 जिल्हे, नागपूरमध्ये 6 जिल्हे, अमरावतीमध्ये 5 जिल्हे आणि कोकणमध्ये 7 जिल्हे असं तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ओके. इथं काय म्हणते? प्रशासकीय विभाग म्हणते. ओके. आता प्रशासकीय विभाग मध्ये जे 4 प्रशासकीय विभाग होते, ज्या वेळेस महाराष्ट्राची स्थापना झाली 1 मे 1960 ला, त्यावेळेस बृहमुंबई होता, ठाणे होता, कुलाबा होता आणि रत्नागिरी होता. हे तुम्हाला लक्षात येते. कुलाबा रायगडला म्हटलं जातं. ठीक आहे. आधी कुलाबा म्हणतात त्याला, कुलाबा म्हणायचे, आता त्याला रायगड म्हणतात. पुण्यामध्ये पुणे होता, सातारा होता, सांगली होता, कोल्हापूर होता, सोलापूर होता, अहमदनगर होता, नाशिक होता, जळगाव होता आणि धुळे होता. एवढे जिल्हे आपल्याला दिसतात. औरंगाबाद मध्ये छत्रपती संभाजीनगर विभाग आता आपण म्हणतो. औरंगाबाद, उस्मानाबाद, धाराशिव, बीड, परभणी आणि नांदेड. नागपूर विभागामध्ये नागपूर, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वर्धा, भंडारा, चांदा आणि अमरावती होतं. हे आपल्याला इथं बघायचं आहे. कधी रे? 1 मे 1960 ला जेव्हा महाराष्ट्राची निर्मिती झालेली होती त्यावेळेवर एवढे जिल्हे आपल्याला दिसतात आणि 4 विभाग आपल्याला दिसतात. आता 6 विभाग आहेत. ओके. हे कधी निर्माण झालेले हे आपण त्या दिवशी बघितलेले आहेत. ओके. आता पुढे जाऊ आपण. हे प्रादेशिक विभाग आणि प्रशासकीय विभाग पुन्हा एकदा बघून घ्या. प्रशासकीय विभाग 6, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर. ओके. छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, नागपूर, अमरावती, कोकण. ठीक आहे. प्रादेशिक विभाग किती? 5. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेश आणि विदर्भ. आणि प्राकृतिक विभाग किती आहे? 3. कोकण, किनारपट्टी, सह्याद्री पर्वत त्याला पश्चिम घाट म्हणतो आणि महाराष्ट्र पठार त्याला दख्खन पठार म्हणतो. दख्खनचे पठार आपण त्यांना म्हणतो. ठीक आहे. पुढे हे क्षेत्रफळ आहेत, हे बघून घ्याल, वाचून घ्याल. पण प्रादेशिक विभाग बघूया. प्रादेशिक विभागामध्ये रे बघा, कोकण सह्याद्री पर्वत व अरबी समुद्राच्या दरम्यान आलेल्या अरुंद किनारपट्टीचे कोकण आहे. काय म्हणते रे? कोकण कसा बनलेला आहे? सह्याद्री पर्वत आणि अरबी समुद्राच्या दरम्यान असलेल्या अरुंद किनारपट्टीचे कोकण आपल्याला इथं सांगता येतं. घाटमाता सह्याद्रीच्या पूर्वेकडील उंचवट्याच्या भागाला काय म्हणतात? घाटमाता म्हणतात, कारण तिकडे डोंगराळ भाग जास्त दिसतो. मावळ सह्याद्रीच्या पूर्वेकडील उतरणीचा भाग म्हणजे काय रे? मावळ आहे.
देश काय आहे रे, तर सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रादेशिक विभाग ज्यामध्ये पुणे विभागातले सर्व जिल्हे आणि नाशिक आणि नगर जिल्हा आपल्याला इथं सांगता येतो. ठीक आहे, यांचा समावेश होतो. एकूण 7 जिल्हे इथं आपल्याला दिसतात. मराठवाड्यामध्ये मध्य महाराष्ट्रातील गोदावरी नदीच्या खोऱ्यास मराठवाडा हे नाव आहे. किती जिल्हे आहेत रे, 8 जिल्हे. प्रशासकीय विभागाचा विचार केला, औरंगाबाद विभाग, छत्रपती संभाजीनगर विभाग 8 जिल्हे आणि प्रादेशिक विभागाचा विचार केला तरी 8 जिल्हे आपल्या इथं लक्षात घ्यायचे आहेत. विदर्भामध्ये आपण विचार केला तर अमरावती विभाग आणि नागपूर विभाग या 2 विभाग मिळून काय निर्माण झालेला आहे, विदर्भ निर्माण झालेला आहे. एकूण 11 जिल्हे आपल्याला इथं सांगता येतात. खानदेशाचा विचार केला तर उत्तर महाराष्ट्रातील तापी खोऱ्यातील धुळे असेल, नंदुरबार असेल आणि जळगाव असेल हे 3 जिल्ह्यां मिळून काय निर्माण झालेला आहे रे, हा ना, खानदेश निर्माण झालेला आहे. पुढे हे बघून घ्या किती तालुके आहेत कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आपण बघितलेले आहेत. तरी एकदा आपण रिकॉल करूया. तालुक्यांची संख्या बघा. ठीक आहे, तालुक्यांची संख्या बघा इथं की 16 तालुके नांदेड आणि यवतमाळ, यवतमाळ आणि नांदेड. ठीक आहे, 15 तालुके असलेले जिल्हे नाशिक असेल, रायगड असेल, जळगाव असेल, चंद्रपूर असेल. हा ना म्हणजे नाशिक, रा म्हणजे रायगड, ज म्हणजे जळगाव आणि च म्हणजे चंद्रपूर. हे ट्रिक्स आहेत. ओके, 14 तालुके असलेले जिल्हे अहमदनगर, पुणे, नागपूर, अमरावती. ठीक आहे, अहमदनगर, पुणे, नागपूर, अमरावती असं लक्षात ठेवायचं. 13 तालुके असलेला जिल्हा कोणता आहे, बुलढाणा. ठीक आहे, एकच जिल्हा आहे लक्षात ठेवायचं, काय रे, बुलढाणा. त्याच्यानंतर 12 तालुके असणारे जिल्हे गडचिरोली, कोल्हापूर. हा ना, गडावर कोल्हा म्हणतो आपण. काय म्हणतो, गडावर कोल्हा लक्षात ठेवायचं. ओके, 11 तालुके असणारे जिल्हे रे सातारा असेल, सोलापूर असेल आणि बीड असेल. सासोबी म्हणूया आपण, सासोबी, सातारा, सोलापूर आणि बीड लक्षात ठेवायचं. ओके, 10 तालुके असणारे जिल्हे सांगली आणि लातूर हे लक्षात ठेवायचं. 9 तालुके असणारे जिल्हे छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि रत्नागिरी. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. 8 तालुके असणारे जिल्हे गोंदिया असेल, पालघर असेल, वर्धा असेल, सिंधुदुर्ग असेल, जालना असेल आणि उस्मानाबाद असेल. हे आपल्याला इथं लक्षात घ्यायचं आहे. 7 तालुके असणारे जिल्हे भंडारा, अकोला आणि ठाणे. ओके, 6 तालुके नंदुरबार आणि वाशिम. ओके, आणि 5 तालुके हिंगोलीमध्ये आपल्याला 5 तालुके दिसतात आणि 4 तालुके आपल्याला धुळ्यामध्ये दिसतात. हा महत्वाचा आहे, तुम्हाला प्रश्न विचारला जातो. आणि 3 तालुके असणारा जिल्हा म्हणजे मुंबई उपनगर. हे तुम्हाला इथं लक्षात घ्यायचे आहेत. ओके, आणि 0 तालुके विचारला तर मुंबई शहर सांगायचं. ओके, मुंबई शहर. आता इथं बघा काय म्हणताय, प्रशासकीय विभागातील तालुके दिशेनुसार. ठीक आहे, दिशेनुसार विचारलेला आहे, कोणत्या दिशेला आहेत. आता बघा दिशा, उत्तरेला नाशिक, धाडगाव, अग्राणी तालुका आहे. पुण्यामध्ये जुन्नर तालुका आहे उत्तरेला. छत्रपती संभाजीनगरला सोयगाव तालुका आहे उत्तरेला. अमरावती विभागातील चिखलदरा तालुका आहे उत्तरेला. नागपूर विभागातील रामटेक तालुका आहे उत्तरेला. कोकण विभागातील तलासरी तालुका आहे उत्तरेला. त्यानंतर दक्षिणेला कोणता तालुका आहे रे, नाशिक विभागात कर्जत तालुका आहे. पुणे विभागात चंदगड तालुका आहे. हा कोल्हापूरमध्ये आहे. हा कोल्हापूर. ओके, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर उमरगा तालुका आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर उमरखेड तालुका आपल्याला अमरावती जिल्ह्यात दिसतात, यवतमाळमध्ये. नागपूर विभागातील सिरोंचा तालुका आहे. ठीक आहे, दक्षिणेला तर हा आहे गडचिरोली जिल्ह्यात आणि कोकणामध्ये धोंडा मार्ग आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात. ठीक आहे, त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये विचार केला, पश्चिमेत दिशा विचार केला तर नाशिक विभागातील त्र्यंबकेश्वर आहे. पुणे विभागातील वडगाव मावळ आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील वैजापूर आहे. अमरावती विभागातील बुलढाणा आहे. नागपूर विभागातील आष्टी आहे आणि कोकण विभागातील डहाणू आहे. हे पश्चिमेला. त्याच्यानंतर पूर्वेला विचारला तर नाशिक विभागात पूर्वेला मुक्ताईनगर आहे. पुणे विभागातील पूर्वेला अक्कलकोट आहे. ठीक आहे, छत्रपती संभाजीनगर विभागात किनवट आहे. अमरावती विभागात वणी आहे. नागपूर विभागात भामरागड आहे. तर कोकण विभागात रे मुरबाड आहे. हे कोणत्या दिशेस आहे रे, पूर्व दिशाच. हे लक्षात ठेवायचा प्रश्न इथं विचारला जातो या. ओके, पुढे जिल्हा व समान नावाचे तालुके आपण त्या दिवशी शिकला. ठीक आहे, त्यांचे थोडे क्षेत्रफळ तुम्ही आता सांगितले होते मगाशी, तरी सुद्धा आपण थोडक्यात बघूया. आपण कोकण प्रशासकीय विभागामधले मुंबई शहर आहे. याचं क्षेत्रफळ 157 चौरस किलोमीटर आहे. मुंबई उपनगरचा 446 चौरस किलोमीटर आहे. ठाण्याचा 4214 चौरस किलोमीटर आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा 5207 चौरस किलोमीटर आहे. पालघर जिल्ह्याचा 5344 चौरस किलोमीटर आहे. रायगड जिल्ह्याचा
7152 चौरस किलोमीटर आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा 8208 चौरस किलोमीटर आहे, है ना. आपण एकूण विचार केला तर किती आहे रे? 30,728. अमरावती प्रशासकीय विभागाचा विचार केला तर वाशिम जिल्ह्याचं क्षेत्रफळ 5145 चौरस किलोमीटर, अकोल्याचा 5429 चौरस किलोमीटर, बुलढाण्याचा 9661 चौरस किलोमीटर, अमरावतीचा 12210 चौरस किलोमीटर, यवतमाळचा 13582 चौरस किलोमीटर आपल्याला इथं सांगता येतं. आणि एकूण विचार केला तर 46,027 चौरस किलोमीटर आपल्याला इथं सांगता येतं मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर पुढे आपण विचार केला नागपूर प्रशासकीय विभागाचा, तर नागपूर प्रशासकीय विभागामध्ये भंडारा जिल्हा आहे. भंडारा जिल्ह्याचे क्षेत्रफळ 3896 चौरस किलोमीटर, गोंदिया जिल्ह्याचा 5425 चौरस किलोमीटर, वर्धा जिल्ह्याचा 6309 चौरस किलोमीटर, नागपूर जिल्ह्याचा 9892 चौरस किलोमीटर, चंद्रपूर जिल्ह्याचा 11443 चौरस किलोमीटर, गडचिरोली जिल्ह्याचा 14412 चौरस किलोमीटर. एकूणचा विचार केला तर 51,377 चौरस किलोमीटर आपल्याला सांगता येतं. त्याच्यानंतर पुणे प्रशासकीय विभागाचा विचार केला मित्रांनो तर कोल्हापूर 7685 चौरस किलोमीटरचा आहे, सांगली 8527 चौरस किलोमीटर आहे, सातारा आहे 10480 चौरस किलोमीटर आहे, सोलापूर आहे 14895 चौरस किलोमीटर आणि पुण्याचा आहे 15643 चौरस किलोमीटर. इथं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. एकूण आपण विचार केला तर 57,275 चौरस किलोमीटर आपल्याला इथं सांगता येतं. तसं नाशिक प्रशासकीय विभागाचा विचार केला, ठीक आहे, नाशिक प्रशासकीय विभागाचा विचार केला तर आपल्याला सांगता येतं नंदुरबार जिल्ह्याचा 5055 चौरस किलोमीटर, धुळ्याचा 8095 चौरस किलोमीटर, जळगावचा 11765 चौरस किलोमीटर, नाशिकचा 15530 चौरस किलोमीटर आणि नगरचा 17048 चौरस किलोमीटर आपल्याला इथं सांगता येतं. औरंगाबाद प्रशासकीय विभाग म्हणजे छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागाचा विचार केला तर हिंगोलीचा 4500 चौरस किलोमीटर, ठीक आहे, परभणीचा 6517 चौरस किलोमीटर, लातूरचा 7157 चौरस किलोमीटर, धाराशिवचा 7569 चौरस किलोमीटर आणि जालन्याचा आहे रे 7718 चौरस किलोमीटर. हे आपल्याला इथं लक्षात घ्यायचं आहे. मग तुम्हाला जर प्रशासकीय विभागाचा सर्वात मोठा आणि सर्वात लहान जिल्हा जर विचारला तर कसं लक्षात ठेवायचं रे तुम्हाला? तर सोपं आहे ना. काय करायचं? काही नाही करायचं, सोपं. बघा काय, नागपूर प्रशासकीय विभागातील सर्वात मोठ्या क्षेत्रफळाने असलेला जिल्हा तो आहे गडचिरोली जिल्हा, ठीक आहे, आणि सर्वात लहान क्षेत्रफळाने असलेला जिल्हा तो आहे भंडारा जिल्हा. त्यानंतर पुणे प्रशासकीय विभागाचा विचार केला तर सर्वात मोठा क्षेत्रफळाने असलेला जिल्हा तो आहे पुणे जिल्हा आणि सर्वात लहान क्षेत्रफळाने असलेला पुणे प्रशासकीय विभागातील जिल्हा आहे तो आहे कोल्हापूर जिल्हा. हे तुम्हाला इथं लक्षात घ्यायचे आहे. त्याच्यानंतर नाशिक प्रशासकीय विभागाचा विचार केला रे तर आपल्याला सर्वात मोठा जिल्हा नाशिक प्रशासकीय विभागातला तो आहे कोणता रे? नगर जिल्हा. आणि सर्वात लहान तो आहे नंदुरबार जिल्हा. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागाचा विचार केला तर सर्वात मोठा जिल्हा तो आहे बीड जिल्हा. इथं बीड नाही दिलेला आहे का? बीड जिल्हा. आणि सर्वात लहान आहे हिंगोली जिल्हा. ठीक आहे, हे तुम्हाला इथं लक्षात घ्यायचे आहेत. ओके, खाली असेल इथं. हा येस, इकडे आहे बीड आहे, हे बीड आहे, हे लक्षात घ्या. ओके, औरंगाबाद प्रशासकीय म्हणजे छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागाचा क्षेत्रफळ आहे 10,107, नांदेडचा आहे 10,528 आणि बीडचा आहे 10,693. एकूण आपण विचार केला तर 64,813 चौरस किलोमीटर आपल्या इथं सांगता येतात. ओके, आता इथून आपण प्राकृतिक आणि भूभार्ग रचना बघूया. म्हणजे प्राकृतिक भूगोल आपण इथून स्टार्ट करतो आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये विचार करा मित्रांनो की प्राकृतिक भूगोल महाराष्ट्रातील प्राकृतिक विभाग किती आहेत रे? 3 आहेत. एक आहे कोकण, एक आहे सह्याद्री पर्वत आणि एक आहे महाराष्ट्र पठार. आपण कुठे आहोत आता? सध्या महाराष्ट्र पठारावर आहोत. ओके, दख्खनचे पठार आपण म्हणतो. ठीक आहे, हे आहे कोकणातला भाग, बघून घ्या. ठीक आहे, हे आहे सह्याद्री पर्वत, असं भाग आहे त्याच्यामध्ये बघा. ठीक आहे, हा आहे पठार महाराष्ट्र, हे आहे सह्याद्री. ठीक आहे, आणि हा आहे कोकण. कोकणचा भाग काय रे? एकदम सपाट भाग आहे. ओके, कोकणाचा भाग काय रे? एकदम सपाट भाग आहे. इथे आपण लक्षात घेऊया. ठीक आहे, कोकण किनारपट्टी आपण आता शिकणार आहोत. ठीक आहे, बघा कोकण किनारपट्टी बघत आहोत. कोकण किनारपट्टीमध्ये कोकण किनारपट्टीची जी निर्मिती आहे ते सह्याद्री पर्वताच्या प्रस्तरभंग होऊन निर्मिती झालेली आहे. म्हणजे कसं रे?
अशी प्लेट होती, हे प्लेट सरकली गेली हा ना, म्हणजे असा भाग होता, हे प्लेट अशी सरकली गेली आणि हा भाग उंचवट्याचा झाला, असं झालं. म्हणजे इथं सह्याद्री पर्वत आला आणि हा भाग खचला गेला खाली. ओके, हा कोकणातला भाग आहे, हा असा भाग आपण सांगतो. ओके, हा कोकणातला भाग आहे, हा खचला गेला, हा उंचवट्याचा भाग आहे. दिसला इथं डोंगराळ भाग आहे, म्हणजे हा सह्याद्री पर्वत आहे आणि हा महाराष्ट्र पठार आहे. एकदम काय रे सपाट भाग आपल्याला दिसतो तिकडे. ठीक आहे, ते आपण बघणार आहोत. ओके, त्याच्यानंतर इथं म्हणजेच काय रे सह्याद्री पर्वताची निर्मिती कशी झालेली आहे, प्रस्तरभंग झालेली आहे. ठीक आहे, म्हणजेच काय किनारपट्टीवर समुद्र पातळी उंचावली तर किनाऱ्याचे निमजन्न झालेले आहेत. इथं आपल्याला लक्षात घ्यायचे, मी तुम्हाला सांगितलं आताच. दक्षिणोत्तर लांबी किती आहे कोकण किनारपट्टीची, 560 आणि 540 आहे. ठीक आहे, हे चुकीचं आहे. सरासरी रुंदी 30 ते 60 किलोमीटर आहे. ओके, उल्हास खोऱ्याचा भाग आहे. ठीक आहे, हे लक्षात घ्यायचं, 100 किलोमीटर. ओके, खलाटी आणि वलाटी. आता खलाटी आणि वलाटी काय असतं रे, खलाटी आणि वलाटी म्हणजे काय, ते कोकण किनारपट्टीच्या अरबी समुद्राजवळील सखल भाग एकदम सपाट भाग, सखल भाग, अत्यंत कमी उंचीचा भागात खलाटी असे म्हणतात. एकदम सपाट भाग आहे, सपाट भागाला काय म्हणतात रे, खलाटी असे म्हणतात. आणि डोंगराळ भागाला काय म्हणतात रे, वलाटी असे म्हणतात. हे आपल्याला इथं लक्षात घ्यायचे आहेत. ओके, म्हणजे सरासरी उंची किती आहे रे खलाटी, आपण जर विचार केला तर समुद्र सपाटीपासून 15 मीटरवर आहे. ठीक आहे, सौम्य उतार असून या भागात लहान मैदान फाडे आहेत. ठीक आहे, वाळूचे दांडे आहेत, चौपाटी आहेत, खाजणे आहेत, तसेच समुद्र लाटांनी तयार केलेले ना भूरूपे आपल्याला इथं आढळतात. हे आपल्याला इथं लक्षात घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर वलाटी म्हणजे काय रे, तर वलाटी म्हणजे की कोकण किनारपट्टीच्या पूर्वेकडील सह्याद्री पर्वताकडील जो भाग आहे तो पायथ्यालगतचा भाग आहे, त्या भागाला आपण काय म्हणतो, वलाटी असे म्हणतो. म्हणजेच काय रे, डोंगराळ भाग, वेगाने वाहणाऱ्या नद्या, दऱ्या खोऱ्या, हे सर्व भाग आपल्याला इथं सांगता येतात, त्यालाच आपण वलाटी असे म्हणतो. खलाटी म्हणजे सपाट भाग, वलाटी म्हणजे डोंगराळ भाग. एवढं लक्षात तुम्हाला ठेवायचे आहेत. साधारण उंची किती आहे, 245 ते 300 मीटर आपल्याला उंची सांगता येतं. महाराष्ट्राच्या पश्चिम भागात दक्षिणोत्तर पसरलेली जे लांब आणि चिंचोड भाग आहे तो किनारपट्टीचा अरबी समुद्राशी आपल्याला काय दिसतं, जुळलेला दिसतं, संलग्न दिसतं. हे इथं आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत. सह्याद्री पर्वत आणि अरबी समुद्र यांच्या दरम्यान असलेल्या या लांबट आणि चिंचोड्या सकल भागाला काय म्हणतात रे, कोकण म्हणतात. काय म्हणतात रे, लांबट आणि चिंचोड्या भागाला काय म्हणतात, कोकण असे म्हणतात. महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी समुद्र लागून असलेला सह्याद्री पर्वताचा जो भाग आहे तो प्रस्तरभंग झालेला आहे आणि त्या प्रस्तरभंग होऊन किनारपट्टी तयार झालेली आपल्याला दिसतंय. ओके, त्यानंतर दक्षिणोत्तर लांबी किती आहे रे, 720. ठीक आहे, पण हे आपल्याला कोकण किनारपट्टीचं विचारलं तर ते किती आहे, 560 आणि 540 आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. उत्तर कोकणात किनारपट्टीची रुंदी 90 ते 95 मीटर आहे. जसं उल्हास खोरे आहेत हे सर्वाधिक आपल्याला 100 मीटर अंतरावर, आपल्याला किलोमीटर अंतरावर आपल्याला दिसतंय रे. पुढे पुढे बघा, कोकण दक्षिण कोकणामध्ये किनारपट्टी 40 ते 45 किलोमीटर इतकी काय रे रुंद आहे. हा ना, लहान लहान होत जातं, हा छोटी छोटी होत जातं. भौगोलिक क्षेत्रफळ विचार केला 3354 किलोमीटर आपल्याला सांगता येतं आणि महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी 9.88% आपल्याला इथं सांगता येते. ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ओके, विस्तार आपल्याला विचारलं तर उत्तरेस डहाणू पासून दक्षिणेस वेंगुर्ल्यापर्यंत आणि उत्तरेस दमणगंगा पासून नदीपासून ते तेरेखोल नदीपर्यंत आपल्याला इथं सांगता येतं. कशी, कोणाची रे, कोकण किनारपट्टीचा आपल्याला विचार केला तर उत्तरेला दमणगंगा नदी आहे आणि एकदम दक्षिणेला काय रे, तेरेखोल नदी आपल्याला इथं सांगता येतं. ठीक आहे, पूर्वेकडून पश्चिमेकडे कोकण किनारपट्टीची उंची कमी होत जाते. पूर्वेकडून काय होते रे, पश्चिमेकडे काय होते रे, कोकण किनारपट्टीची लांबी हे कमी होत जाते. हे इथं लक्षात ठेवायचं आहे. आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे कोकण किनारपट्टीची उंची काय रे, वाढत जाते. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, पूर्वेकडून पश्चिमेकडे कोकण किनारपट्टीची उंची कमी होत जाते, पूर्वेकडून पश्चिमेकडे. ओके, हे लक्षात घ्यायचं. म्हणजे आपण समोर मॅप बघूया, मॅप मध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. उत्तरेकडून दमणगंगा नदीपासून ते दक्षिणेकडे तेरेखोल नदीपर्यंत कोकणचा विस्तार आहे तो विस्तार आपल्याला दिसतो. म्हणजे उत्तरेस डहाणू ते दक्षिणेस वेंगुर्ल्यापर्यंत आपल्याला विस्तार दिसतो. मित्रांनो, कोकण किनारपट्टीचा विचार केला तर तो कसा आहे रे, रिया आकाराचा आहे. ठीक आहे, कोकण किनारपट्टी कशी आहे, रिया आकाराची आहे. म्हणजे काय रे, समांतररित्या नद्या समुद्राला सलगपणे येऊन मिळतात व समांतर किनारपट्टी खचवून काढतात, त्याला आपण काय म्हणतो, रिया आकाराचा म्हणतो. ठीक आहे, आपली कोकण किनारपट्टी कशी आहे रे, रिया आकाराची आपल्याला इथं सांगता येते.
त्यानंतर दंतूर किनारपट्टी. दंतूर किनारपट्टी म्हणजे काय रे, तर जेव्हा समुद्र किनारपट्टी ही सरळ रेषेत न राहता ती ठिकठिकाणी वक्राकार असते, त्याला आपण काय म्हणतो, दंतूर किनारपट्टी आपण इथं म्हणतो. या कोकणात उत्तरेकडून दक्षिणेकडे गेल्यास पावसाचे प्रमाण काय होते रे, वाढत जातं, कारण की सह्याद्री पर्वत आहे आणि सह्याद्री पर्वताला जे काही ढग असतात ते काय होतात रे, आढळतात आणि त्यामुळे तिथं सर्वाधिक पाऊस आपल्याला पडताना दिसतो. तर दक्षिणेकडून उत्तरेकडे गेल्यास आपल्याला पावसाचे प्रमाण कमी कमी होत जाते, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. सर्वाधिक पाऊस अंबोली आपल्याला दिसतात, अंबोली सर्वाधिक पर्जन्य आपल्याला दिसतात, सर्वाधिक पाऊस अंबोलीमध्ये पडत असतो, हे तुम्हाला इथं लक्षात घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर कोकणाचा उत्तरेकडील भूभाग हा कशाने बनलेला आहे, बेसाल्ट या खडकापासून. तर कोकणाच्या दक्षिण भागात अति पावसामुळे जांभा खडक आपल्याला आढळतो. कोणता खडक आढळतो, जांभा खडक आपल्याला आढळतो. कोकणाचे 2 उपविभाग पडतात, एक उत्तर कोकण मध्ये, त्यामध्ये पालघर असेल, ठाणे असेल, मुंबई उपनगर असेल, मुंबई शहर असेल, रायगड असेल, हे आपल्याला दिसतं. तर असे दक्षिण कोकणामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश आपल्याला दिसतो. म्हणजे 2 पार्ट तिथं केलेले आहेत, 2 भाग तिथं केलेले आहेत. कोकण किनारपट्टीच्या अरुंदपणामुळे कोकणात वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत त्यांची जी लांबी आहे ते कमी असून त्यांचे खनन कार्य हे तीव्र असते, हे आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत. त्यानंतर कोकणातील नद्यांचा पूर्वेकडून पश्चिमेकडे हे काय होत असतात रे, वाहत असतात. पूर्वेकडून कुठे वाहतात, पश्चिमेकडे वाहतात. म्हणजे कुठे मिळतात ते, अरबी समुद्राला मिळतात, हे लक्षात घ्यायचे. सर्व नद्या अरबी समुद्राला मिळत असतात. त्यानंतर मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग हे 7 जिल्ह्यांची सीमा आहे. हे कुठे लागून आहे रे, कोकण जिल्ह्याला, कोकण किनारपट्टीला लागून आहे, हे आपल्याला लक्षात येतं. म्हणजे सर्वाधिक कोकण किनारपट्टीला लागून असलेला जिल्हा आहे तो आहे रत्नागिरी, मग आहे रायगड, मग आहे सिंधुदुर्ग, हे लक्षात ठेवायचं. ओके, हे 3 जिल्हे आहेत की ते 3 जिल्हे सर्वाधिक कोकण किनारपट्टीला लागून आहेत. समुद्र, ठीक आहे, आपण जर विचार केला बघा, समुद्राला लागूनही ते जिल्हे आहेत. आता बघा, हे पहिल्यांदा तुम्हाला माहित आहे का असं इथं विचारलेलं आहे. सर्वसाधारण उत्तर पूर्व पश्चिम आहे ना, उतार, सर्वसाधारण उतार म्हणताय. सर्वसाधारण उतार हा पूर्व पश्चिम आहे कोकण किनारपट्टीचा. परशुरामची भूमी म्हणून कोकणाला ओळखलं जातं, हे लक्षात घ्यायचं. त्यामध्ये अडूस, मुशक, उपक हे कंबाईनला प्रश्न विचारलेले आहेत, कंबाईन एक्झामिनेशनला, PSI STI ला. त्यानंतर महाभारत, हरिवंश, विष्णुपुराण, बृहत्संहिता, राजतरंगिणी, पेरिप्लस ग्रंथ हे चालुक्यांचे शिलालेख, प्लेनी यासारखे आपल्याला इथं दिसतात. ठीक आहे, हे वृत्तांत कोकणाचा उल्लेख आपल्याला दिसून येतो, हे बघून घ्याल तुम्ही. त्याच्यानंतर दक्षिणेच्या केरळ पर्यंतची भारताची पश्चिम किनारपट्टी हे अपरांत म्हणून ओळखली जाते. कोणती रे, अपरांत म्हणून ओळखली जाते. पश्चिम किनारपट्टी कशा म्हणून ओळखली जाते, अपरांत म्हणून ओळखली जाते. त्यालेमीने गुजरात व उत्तर कोकण यास लारिका व दक्षिण कोकणास आरिका म्हटले जाते. ठीक आहे, इसवी सन 5व्या शतकापासून ते बॅबिलन, रोम इत्यादींशी भडोच हा गुजरातमध्ये येतो. चेऊल, वनवासी, नवसारी, सोपारा, बलेपाटणा, चंद्रपूर, कल्याण या व्यापारी केंद्राचा संबंध आपल्याला दिसून येतो. मित्रांनो, कोकण हे नाव कसे पडले याविषयी अनेकांचे मते आहेत, पण ते परशुरामची भूमी म्हणतात. माता कुंकणा यावरून कोकण हे नाव आपल्याला पडले असावे असे ते काहींचे मत आपल्याला दिसून येतात. ओके, त्यानंतर कोकण किनारपट्टीमध्ये काही खडक आहेत, त्या खडकामध्ये मालवण व हरणे दरम्यान गुहा आपल्याला आढळतात. ठीक आहे, त्यानंतर कोकणाचे हवामान हे काय आहे, उष्ण आणि दमट आपल्याला दिसतं. उष्ण आणि दमट दिसतं, म्हणजे जास्त प्रमाणात उष्ण पण आहे आणि दमट पण आहे, पण आपल्या विदर्भामध्ये उष्ण आपल्याला जास्त दिसतं, हे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे. त्यानंतर कोकणामध्ये प्रतिरोध स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडतो. ठीक आहे, कोकणातील सुमारे 40% भाग हा अरण्यमय आहे. त्यात सदाहरित व पानझडी असे दोन्ही आपल्याला प्रकारची झाडे आपल्याला आढळतात रे कोकणामध्ये. त्यानंतर साग असेल, ऐन असेल, खैर असेल, सिसाव असेल, बाबू असेल, धावडा असेल, किंजळ असेल, हिरडा असेल, आस्था असेल, पिंपळ असेल, उभार असेल, उडिणी असेल, आवळा असेल, हे सर्व आपल्याला तिथं कोकणामध्ये आढळतात. ओके, आणि साग कुठं आढळतो, सागवन हा गडचिरोली म्हणजे विदर्भामध्ये आढळतो, हे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे. म्हणजे कोकणामध्ये सागरगोटा इत्यादी बरोबर जांभूळ सुद्धा आहे, आंबा आहे, फणस आहे. आंबा तर तिथला फेमस आहे. कोणता आंबा आहे रे, हापूस आंबा. यस,
काजू आहे, कोसम असेल वगैरे अनेक प्रकारची फळझाडे आपल्याला कोकणामध्ये आढळतात. कारण समुद्र किनाऱ्याजवळ नारळ सुपारीची झाडे सुद्धा आढळतात. तिथं पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे आपल्याला तिथले पिके सगळ्यात जास्त आढळतात आणि सगळ्यात जास्त पिकतात मित्रांनो. उत्तर कोकणाचा उत्तर भाग हा काय रे, गवताळ आहे. हे इथं आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत. आता समुद्र किनाऱ्यापासून आज शिरलेले चिंचोडा फाटा असतो हा ना, त्या भागाला काय म्हणतात, खाड्या म्हणतात. खाडी आपण बघूया हा ना, चिंचोडा भाग असं चिंचोडा भाग आहे. ठीक आहे, त्या चिंचोडा भागाला काय म्हणतात रे, खाड्या असे म्हणतात. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता खाड्या बघा कोणत्या कोणत्या, याच्यावर सुद्धा कंबाईनला, पोलीस भरतीला, सरळ सेवेला प्रश्न असतात. आता डहाणूची खाडी, ठीक आहे, डहाणूची खाडी इथं नदी मेन्शन केलेली नाही आहे. ठीक आहे, दातीवरची खाडी वैतरणा नदीवर आहे आणि तानसा नदी, हे दोन्ही कंपाईल केलेले आहेत. वसईची खाडी कुठे आहे रे, उल्हास नदीवर आहे हा ना. मानोरची खाडी कुठे आहे, दैसर नदीवर आहे. ठीक आहे, मलाडची मारवे खाडी कुठे आहे, आशिवरा नदीवर आहे. माहीमची खाडी कुठे आहे रे, मिठी नदीवर आहे. धरणकरची खाडी पाताळगंगा नदी, अंबा, कारंजा नदीवर आहे. पण पाताळगंगा नदीवर आपल्याला सहसा दिसतो. रोह्याची खाडी कुंडलिका नदीवर आहे. राजापूरची खाडी काळ नदीवर आहे. बानकोटची खाडी सावित्री नदीवर आहे हा ना. केळशीची खाडी भारजा नदीवर आहे. ओके, आणि दाभोळची खाडी दाभोळची खाडी कुठे आहे, विशिष्ट नदीवर आहे. ठीक आहे, जगबुडी नदी म्हणता पण विशिष्ट नदीवर आहे. जयगडची खाडी शास्त्रीय नदीवर आहे. ठीक आहे, भाट्टेची खाडी काजळी नदीवर आहे. ठीक आहे, पूर्णगडची खाडी मुचकुंदी नदीवर आहे. जैतापूरची खाडी काजवी नदीवर आहे. विजयदुर्गची खाडी सुक नदीवर आहे आणि देवगडची खाडी देवगड नदीवर आहे. ओके, आणि त्याच्यानंतर आचऱ्याची खाडी आचरा नदीवर आहे. आचऱ्याची खाडी कुठे आहे, आचरा नदीवर आहे. ओके, त्यानंतर कलावलीची खाडी गड नदीवर आहे. कर्लीची खाडी हे आहे कर्ली नदीवर आणि तेरेखोलची खाडी तेरेखोल नदीवर आहे. हे तुम्हाला सहसा पाठ करावे लागतील. नजरेखालून एकदा जाऊ द्याल तर तुम्हाला ते सगळ्या गोष्टी समजतील. फक्त नजरेखालून जाऊ द्यायचं आहे. असं नाही की मला आता येतच नाही आहे, होतंय थोड्याफार तुम्हाला चुका होतील, कळणार नाही. पहिल्या रिडिंग मध्ये तुम्हाला काहीच कळणार नाही, पण हळूहळू तुम्ही जेव्हा अभ्यासाल, जेव्हा रीडिंग कराल त्यावेळेस सगळ्या गोष्टी तुमचे क्लिअर होतील आणि पाठ होतात. फक्त तुम्ही पेशन्स ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा. एखादी गोष्ट नाही येत असेल तर त्यावेळेसाठी तिथेच सोडून द्या, पुन्हा मग स्टार्ट करा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, निगेटिव्हिटी येऊ देऊ नका, नकारात्मक गोष्टी येऊ देऊ नका. कारण लाईफ एकदा मिळालेली आहे, एन्जॉय मध्ये जगायचं हा ना, एकदम निवांत राहून अभ्यास करायचा मित्रांनो. ओके, हा पुढे कोकणातील महत्वाची पुणे बंदरे आपण इथे बघणार आहोत आणि बेटे बघणार आहोत. ठीक आहे, तर याच्यामध्ये पुणे, आता पुणेमध्ये काय रे, तर पालघर मध्ये बोर्डीचे पुणे आहेत, डहाणू, सातपाटी, अर्नाळा पुणे आहेत. ठीक आहे, ठाण्यामध्ये काय रे, ठाण्याचे पुणे आहेत आणि उडाण आहेत. ठीक आहे, मुंबई शहर मध्ये काय, जुहू, दादर, गिरगाव, वर्सोवा, मनोरी, मड, मारवे, अक्सा, गोराई, दानापानी असे आपल्याला पुणे आपल्याला दिसतात. रायगड मध्ये अलिबाग आहे, मुरुड आहे, श्रीवर्धन आहे, कहिम आहे, किहिम, हरिहरेश्वर आहे, काशीद आहे आणि देवाघर आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गणपतीपुळे आहे, हरणे आहे, गुहागर आहे, हेदवी आहे, जयगड आहे, वडनेश्वर आहे, भाट्टे आणि आंजर्ले आहे. ठीक आहे, आणि सिंधुदुर्ग मध्ये आपल्याला तारकर्ली दिसतं, मोचेमाड दिसतं, उभादांडा दिसतं, सिरोडा दिसतं, दाभोळी दिसतं, देवबाग दिसतं आणि भोगवे दिसतं. हे सर्व आपल्याला दिसतं रे पुणे. ओके, त्याच्यानंतर महाराष्ट्रातील सागरी बेटे आपण बघितलं तर सागरी बेटांमध्ये बघा उत्तरेकडून दक्षिणेकडे इथे सांगण्यात आलेलं आहे मुंबई ते मुंबई. ठीक आहे, आपल्याला जर विचारलं तर जलदुर्ग, ठीक आहे, जलदुर्ग आणि तटीय किल्ले सुद्धा बघूया. आता विचार करा, महाराष्ट्रातील सागरी बेटे उत्तरेकडून दक्षिणेकडे, मुंबई ते मुंबई, अंजनदीव ते मुंबई, साष्टी ते मुंबई, मड ते मुंबई, घारापुरी ते रायगड, खांदेरी ते रायगड, उंदेरी ते रायगड, कासा ते रायगड, कुलाबा ते रायगड, अजिंक्य ते रायगड, जंजिरा ते रायगड आणि कुर्टे ते सिंधुदुर्ग. हे आहेत तुमचे महाराष्ट्रातील सागरी बेटे. तर जलदुर्ग विचारला तुम्हाला तर खांदेरी, उंदेरी, जंजिरा, कासा, पद्मदुर्ग हे रायगड जिल्ह्यात आहे. सुवर्णदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यात आहे. विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. तर समुद्र तटीय किल्ले जर विचार केला आपण तर अर्नाळा, वसई, द्रोणागिरी, चोल्ला, रेवदंडा, कोली रायगडमध्ये आहे, जयगड आणि रत्नगड हे सर्व काय रे समुद्र तटीय किल्ले आपल्याला इथं सांगता येतात. ओके, बघा महाराष्ट्रातील बंदरे वगैरे आपल्याला इथं सांगतात. छोटे छोटे बंदर आहेत बघा, इथं मॅप मध्ये दिलेले आहेत बघा, छोटे बंदर आहेत. डहाणू, तारापूर, नवापूर, सातपाटी,
है ना, केळवा, मोहीम, आमला, दातीवरे, वसई, उटण, मानोरी, वर्सोवा, पांढरे, भिवंडी, कल्याण, ठाणे, तुर्भे, है ना, वेलापूर, मोरा, कारंजा, मांडवा, वसई, अलिबाग, रेवदंडा, है ना, हे नांदगाव, हे सर्व काय रे कुंभारू, राजापुरी, है ना, हे सर्व काय बानकोट, हे सर्व काय रे छोटे बंदरे आहेत. ठीक आहे, समुद्र किनाऱ्यावर असतात. ओके, त्यानंतर इथं काय रे, इथं काय एमबीपीटी मुंबई पोर्ट ट्रस्ट आहे. त्याची स्थापना कधी झालेली आहे रे? 1873 मध्ये झालेली आहे. मुंबई हे नैसर्गिक आणि आंतरराष्ट्रीय महत्वाचे बंदर आहेत. भारताचा बराचसा आणि व्यापाऱ्यांचा बंदरातून काय चालतो रे? व्यवसाय चालतो. ठीक आहे, व्यापाऱ्यांचा व्यवसाय चालत असतो. ठीक आहे, त्याच्यानंतर नावाशेवा हा जेएनपीटी हा खूप महत्वाचा आहे. याच्यावर सुद्धा आयोग प्रश्न विचारते. याची स्थापना कधी झालेली आहे? 1989 साली. मुंबई बंदराचा ताण कमी करण्यासाठी मुंबई जवळ नावाशेवा हे बंदर उभारले गेलेले आहेत. या बंदराला कंटेनर पोर्ट म्हणून ओळखलं जातं. कॅनडाच्या सहकार्याने याची काय झालेली आहे रे? निर्मिती झालेली आहे. विचारू शकतात कोणाच्या सहकार्याने निर्मिती झालेली आहे? तर कोणाच्या सहकार्याने? कॅनडाच्या सहकार्याने निर्मिती झालेली आहे. त्याला जेएनपीटी काम म्हणतात, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट. ओके, हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर पुढे सह्याद्री पर्वत. सह्याद्री पर्वतामध्ये सह्याद्री पर्वत, आता आपण कोकण किनारपट्टी बघितलं है ना, आपण म्हणजे प्राकृतिक भूगोलाचे 3 भाग आहेत. एक कोकण किनारपट्टी, एका पश्चिम घाट आणि एका महाराष्ट्र पठार. तर आपण कोकण किनारपट्टी बघितलं. आता सह्याद्री पर्वत. आता सह्याद्री पर्वत बद्दल काय आहे? की सह्याद्री पर्वत पश्चिम घाट असे त्याला म्हणतात. ठीक आहे, कोणाला? सह्याद्री पर्वताला पश्चिम घाट म्हणतात. महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक आहे. म्हणजे जलविभाजक म्हणजे इथून नद्यांचा उगम भरपूर प्रमाणात होतो. मग ते कोकणातील नद्या असतील आणि महत्वाची गोदावरी नदी सुद्धा आपल्याला सह्याद्री पर्वताच्या है ना जलविभाजक म्हणून ओळखलं जातं. एकूण लांबी किती आहे? 1600 किलोमीटर आहे. कशाची? सह्याद्री पर्वताची. तर महाराष्ट्रात किती आहे? 440 किलोमीटर आहे. त्याची सरासरी उंची विचारला तर 1200 ते 130 मीटर आपल्याला सांगता येतं. दख्खनच्या पठाराची पश्चिम सीमा आपल्याला निश्चित केली जाते सह्याद्री पर्वताची, आणि निर्मितीच्या प्रस्तरभंगामुळे अशिष्ट पर्वत आपल्याला इथं सांगता येतं. त्याच्यानंतर कोकण किनारपट्टीचा समांतर भाग आपल्याला इथं लक्षात येतं. अशी आहे कोकण, हे आहे सह्याद्री पर्वत. ठीक आहे, तर विचार केला ना. असा भाग आपल्याला सांगता येतं. ठीक आहे, आणि इथं आहे सह्याद्री पर्वत. हा आहे महाराष्ट्र पठार, हे आहे सह्याद्री पर्वत, हा आहे कोकणातला भाग. आलं लक्षात? असं लक्षात ठेवायचं. ओके, त्याच्यानंतर विस्तार उत्तरेस सातमाळा डोंगरापासून तापी नदीच्या दक्षिणेस कन्याकुमारी पर्यंत आपल्याला सांगता येते सह्याद्री पर्वताचं. ओके, ते इथं लक्षात घेऊ शकता तुम्ही. त्याच्यानंतर विस्तार उत्तरेच्या सातमाळा डोंगर रांगेपासून तापी नदीच्या दक्षिणे कन्याकुमारी पर्यंत सह्याद्री पर्वत पसरलेली आहे. समुद्र किनाऱ्यापासून सरासरी 30 ते 60 किलोमीटर अंतरावर महाराष्ट्रात सह्याद्री पर्वताची उंची हे दक्षिणेकडे काय होत असते रे? कमी कमी होत असते, उत्तरेकडे वाढत असते. ठीक आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. समोर मॅप येईल, त्या मॅपिंगवर आपण तुम्हाला सांगणार आहे. सह्याद्री पर्वताची रुंदी उत्तरेकडे जास्त आहे तर दक्षिणेकडे कमी आहे. ठीक आहे, दक्षिणेकडे कमी आहे पण दक्षिणेकडे जास्त पाऊस पडताना आपल्याला दिसतं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर पूर्व उतार मंद असून पश्चिम किनारपट्टी हे खचल्यामुळे पश्चिम उत्तर काय रे? हा तीव्र आपल्याला दिसतो. हे तिथं लक्षात घ्यायचे आहेत. पूर्व वाहिनी नद्या, पश्चिम वाहिनी नद्या है ना, या नद्यांचा जलविभाजक म्हणून वैतरणा नदी हे कोकणातली नदी आहे आणि सावित्री नदी. ठीक आहे, या उगम क्षेत्राजवळच सह्याद्री पर्वत कंकणाकृती झालेला आहे. हा भाग जो आहे पूर्व वाहिनी नद्या, जो वैतरणा आणि सावित्री नदींच्या उगम क्षेत्राजवळ सह्याद्री पर्वताच्या कंकणाकृती झालेली आहे. तर हे तुम्हाला खूप महत्वाचं आहे. हा प्रश्न जशाच तसा आयोगाने कंबाईन एमपीएससी ला विचारलेला आहे. होऊ शकतं की तिथले प्रश्न पोलीस भरतीला पण येऊ शकतात. तर हे लक्षात ठेवायचं. ओके, पुढे महाराष्ट्रातील शिखरे. आता हे महाराष्ट्रातील शिखरे तुम्हाला माहिती आहेत हो की नाही? तर याचं सोपं एक ट्रिक्स आहे, तुम्हाला माहिती आहे ना. क सा मी ह स तो अत्र तो वैतागला, चिडला, हनुमानाच्या मंदिरात गेला. किती भारी वाटतं ना बोलताना. हा, कसा मी हसतो, अत्र तो वैतागला, चिडला आणि हनुमानाच्या मंदिरात गेला. आता हनुमानाच्या मंदिरात कशासाठी जातो आपण?
पूजेसाठी जातो ना, आपल्याला अधिकारी बनवू दे आणि प्रार्थना करतो ना, आम्हाला अधिकारी बनवू दे देवा. तसंच आहे म्हणायचं, कसा मी हसतो हा ना. आणि कसा मी हसतो अत्र तो वैतागला चिडला हनुमानाच्या मंदिरात गेला. आता बघा कसा गेला बघा. का म्हणजे कळसुबाई, सा म्हणजे चालेल, मी म्हणजे महाबळेश्वर, ह म्हणजे हरिश्चंद्र, स म्हणजे सप्तशृंगी, तो म्हणजे तोरणा, अ म्हणजे अस्तंभा, तो म्हणजे तोरणमाळ, वय म्हणजे वैराट, ची म्हणजे चिखलदरा, हनुमान म्हणजे हनुमान, हनुमानच आहे. लक्षात, असं तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. तर कसा मी हसतो वैतागला चिडला आणि हनुमानाच्या मंदिरात गेला, हे तुम्हाला ट्रिक्स लक्षात ठेवायचे आहेत. आता चला आपण पुढे बघूया. कळसुबाई 1646, डायरेक्ट प्रश्न हिट मारते. लक्षात ठेवायचं काय काय लक्षात ठेवायचं. कळसुबाई 1646 मीटर आपल्याला लांबीचे सांगता येते. सालेर 1567 प्रश्न विचारलेला आहे. महाबळेश्वर 1438 मीटर, तारामती 1432, हरिश्चंद्र 1424, सप्तशृंगी 1416, तोरणमाळ 1404 मीटर, ठीक आहे. अस्तंभा 1325 मीटर है ना. मुल्लेर 1306 मीटर, ब्रह्मगिरी 1304 मीटर है ना. तौला नाशिक 1231 मीटर, वैराट 1177 हा प्रश्न आलेला आहे. चिखलदरा 1116 हाही प्रश्न आलेला आहे. हनुमान धुळ्यामध्ये आहे आणि 1063, गलगट्टा गडचिरोली मध्ये आहे 967, सिंगी है ना. सिंगी कुठं आहे, नाशिक. सिंगी पुण्यामध्ये आहे, ते नाशिक दिलेलं आहे त्यांनी. नाणेघाट पुणे है ना 1264, तामिनी पुणे 1226, कुंभारली घाट कुठं आहे रे, साताऱ्यामध्ये आहे, ठीक आहे. आणि फोंडा घाट कुठे आहे, सिंधुदुर्ग मध्ये 900 मीटर. हे आपल्या इथं लक्षात ठेवायचे आहेत. ओके. त्याच्यानंतर पुढे महाराष्ट्रातील महत्वाचे घाट, इथं सुद्धा एक ट्रिक्स आहे है ना. तळमाळ्यावर बोर झाल्यास कुंभ हा आंबा फोडितो अंबोलीत. लक्षात आलं का काय म्हणते ट्रिक्स, काय म्हणते रे. थळमाळ्यावर बोर झाल्यास कुंभ हा आंबा फोडितो अंबोलीत. आता बघा, तळ म्हणजे तळघाट है ना. माड म्हणजे माळशेज घाट, बोर म्हणजे बोरघाट, कुंभ हा कुंभारली घाट, आंबा हा आंबा घाट, फोंडा म्हणजे फोंडा घाट, आंबोली घाट. सोपं आहे की नाही, अवघड आहे का नाही, सगळं सोपं आहे. ठीक आहे, असं लक्षात ठेवायचं. आता पुढे बघा, शिरघाट नाशिक जव्हार या ठिकाणी आहे, ठीक आहे. तळघाट मुंबई नाशिक, ठीक आहे. माळशेज घाट कल्याण नगर, बोरघाट पुणे मुंबई, तामिनी घाट पुणे रायगड हा ना. दिवा घाट पुणे बारामती, वरंदा घाट महाड भोर, खंबाटकी घाट पुणे सातारा. मी आता साताराला गेलो होतो ना, तर याच घाटातून गेलो होतो, खंबाटकी घाटातून. आलं लक्षात का. लई एन्जॉय करायचं, लई घाट असे रस्ते घाट आहेत मस्त, सगळीकडे निसर्गाचं सानिध्य हा ना. थंड हवेचं ठिकाण आपल्याला दिसतं हा ना. परसणी घाट वाई पाचगणी हा ना. आंबेनळी घाट महाबळेश्वर पोलादपूर, कुंभारली घाट कराड चिपळूण, आंबा घाट कोल्हापूर रत्नागिरी, कुंडी घाट कोल्हापूर देवरुख हा ना. अनसकुरा घाट कोल्हापूर राजापूर, वरुड घाट कोल्हापूर विजयदुर्ग, फोंडा घाट कोल्हापूर पणजी, हनुमंते घाट कोल्हापूर कुडाळ. हा प्रश्न पण बऱ्याचदा आलेला आहे, हनुमंते घाट, ठीक आहे. अंबोली घाट सावंतवाडी ते बेडगाव. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. जेव्हा तुम्ही रिडिंग करता त्यावेळेवर लक्षात राहत असेल तर लिहून काढायचं, पुन्हा लिहून काढायचं, लक्षात राहतंय. ठीक आहे. आता पुढे जाऊया आपण. आता आपण विचार केला तर सह्याद्री घाटातील काही डोंगर रांगा सुद्धा आपल्याला इथं दिसतात. ते दिसतात म्हणजे काय रे, तर तो आहे सातमाळा अजिंठा डोंगर रांग, ठीक आहे. सातमाळा अजिंठा
डोंगर रांग आपल्याला इथं दिसतंय. ओके, उत्तरेकडून तापी खोरे व दक्षिणेकडून गोदावरी खोरे हे विभाजन, हे डोंगर रांग तुटक तुटक असून सर्वसाधारण दिशा पूर्व पश्चिम दिशेस पसरलेली आहे. जर आपण विचार केला, इथं तुम्हाला लिहूनच देतो की बघा कशा पद्धतीने आहे. सर्वात उत्तरेला आहे नर्मदा नदी, पुन्हा लिहून देतो बघा. पहिले आहे नर्मदा नदी, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे सातपुडा पर्वतरांग, ठीक आहे, सातपुडा पर्वतरांग. त्याच्यानंतर आहे तापी नदी, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे सातमाळा अजिंठा पर्वतरांग, ठीक आहे, सातमाळा अजिंठा पर्वतरांग. त्याच्यानंतर काय रे, त्याच्यानंतर आहे तुमची गोदावरी नदी, ठीक आहे. गोदावरी नदीच्या अगदी खाली काय रे, हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग, हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग. हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगेच्या अगदी खाली आहे भीमा नदी, ठीक आहे, भीमा नदी. भीमा नदीच्या अगदी खाली आहे शंभू महादेव डोंगर रांग, शंभू महादेव डोंगर रांग, ठीक आहे, शंभू महादेव डोंगर रांग. शंभू महादेव डोंगर रांगेच्या अगदी खाली आपल्याला कृष्णा नदी दिसतं. ओके, हे लक्षात ठेवायचं, म्हणजे हे सिक्वेन्स लक्षात ठेवायचं. याच्यावर आयोग विचारते, म्हणजे हा सेम इथं विचारलेला आहे. सातपुडा पर्वत, तापी नदी, बघा रे इथं उत्तरेकडून तापी खोरे, दक्षिणेकडे गोदावरी नदी खोरे, विभाजन हे डोंगर रांगा तुटक तुटक असून सर्वसाधारण पूर्व पश्चिम दिशेत पसरलेली आहे. जसंच तसं असं लक्षात ठेवायचं. ओके, मला असे प्रश्न विचारले जातील. सातमाळा डोंगर रांग नाशिक जिल्ह्यात आहेत, तर अजिंठा डोंगर रांग औरंगाबाद जिल्ह्यात, तसेच नाशिक जिल्ह्याच्या वायव्य कोपऱ्यात सातमाळा डोंगर रांग सुरू होतो. तर पुढे यांच्या रांगा मनमाडच्या पलीकडे जाऊन अंकाई टंकाई पासून अजिंठा डोंगर टेकड्या म्हणून ओळखले जाते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे, पाठ करायचे आहेत. सातमाळा अजिंठा डोंगर रांगाच्या पूर्वेस उत्तर हा मंद स्वरूपाचा आहे, तर पश्चिम बाजूस हा तीव्र स्वरूपाचा आपल्याला आढळतो. गाढना टेकड्या हे नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात आपल्याला आढळतात, पण सहसा गाढना टेकड्या आपल्याला धुळे जिल्ह्यात आपल्याला आढळतात. हिंगोलीचे डोंगर हे हिंगोली जिल्ह्यात आपल्याला आढळतात, ठीक आहे. पुसदच्या टेकड्या हे यवतमाळ जिल्ह्यात पुसद तालुक्यात आपल्याला टेकड्या आढळतात. निर्मळ डोंगर रांग हे सहसा नांदेड जिल्ह्यात आपल्याला सर्वसाधारण आढळते, तर मुदखेड डोंगर रांग सुद्धा नांदेड जिल्ह्यात मुख्यतः आपल्याला आढळत असते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर अजिंठ्यापासून डोंगरांचे दोन सुडके होतात, त्यापैकी एक रांग हे देवगिरी आणि दुसरा सिंदखेड वरून दक्षिणेस परभणी ते नांदेड जिल्ह्यातून जाते, तिला आपण निर्मल डोंगर रांग म्हणतो. हे लक्षात ठेवायचं, म्हणजे असं तुटक जातं बघा. हे आहे तुमची सातमाळा अजिंठा डोंगर रांग, ठीक आहे. एक या साईडला जातं आणि एक असं जातं. हे इथं आहे नांदेड, ठीक आहे, इथं नांदेड आहे, इथं निर्मल आणि मुदखेड डोंगर रांग आपल्याला दिसतं, ठीक आहे. तसंच उत्तरेस असणारी रांग हे ना यवतमाळ जिल्ह्यातून जाते, तिला आपण पुसदच्या टेकड्या म्हणतो. म्हणजे या साईडलाच आपल्याला पुसदच्या टेकड्या आपल्याला दिसतात. ओके, हे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत. ओके, त्याच्यानंतर आहे हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग. आता हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग आपल्याला दिसतंय, ते म्हणजे हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगामुळे गोदावरी आणि भीमा नदीची खोरी हे वेगळी होतात. मगाशी लिहून दिलं मी, सेम तेच आहे, ठीक आहे. या डोंगर रांगेच्या पश्चिम भागास हरिश्चंद्र घाट, पूर्व भागास बालाघाट म्हणतात. हे आपल्याला इथं लक्षात घ्यायचं आहे. हरिश्चंद्र ही डोंगर रांग अहमदनगर जिल्ह्यात आहे. या रांगेच्या उत्तरेस प्रवरा खोरे आणि दक्षिणेस कुकडेचे खोरे आपल्याला दिसतात. त्यानंतर बालाघाट ही डोंगर रांग बीड जिल्ह्यात आहे. कोणत्या जिल्ह्यात आहे रे? बीड जिल्ह्यामध्ये बालाघाट डोंगर रांग आहे. तर या रांगेमुळे गोदावरी आणि भीमा नदीचे खोरे काय होतात रे? वेगळे होतात. ही तर आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत. बालाघाट हा सपाट माथ्याचा प्रदेश आपल्याला दिसतो. हरिश्चंद्र बालाघाट ही डोंगर रांग तेलंगणावरील म्हणजे तेलंगणातील हैदराबाद पर्यंत जात असते. हे इथं आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर शेवटची डोंगर रांग आहे ते महादेव डोंगर रांग. आता महादेव डोंगर रांग मध्ये काय आहे रे की रायरेश्वर पासून शिंगणापूर पर्यंत पसरलेल्या रांगेस शंभू महादेव डोंगर रांग म्हणतात. महादेव डोंगर रांग ही महाराष्ट्र पठारातील दक्षिणेकडील सर्वात मोठी डोंगर रांग आहे. सर्वात म्हणजे शंभू महादेव डोंगर रांग फक्त 2 जिल्ह्यात आपल्याला दिसतं. एक आहे सातारा आणि एक आहे सांगली. हे 2 जिल्ह्यातून शंभू महादेव डोंगर रांग आपल्याला जाताना दिसते. इथे दिलेला असेल आहे का बघूया. महादेव डोंगर रांगेमुळे भीमा आणि कृष्णा नदींची खोरे काय होतात ते वेगळी होतात. IMP आहे हा. महादेव डोंगर रांगेच्या उत्तरेस भीमा खोरे तर दक्षिणेस कृष्णा खोरे आपल्याला दिसतात. सातारा आणि सांगली जिल्ह्यातून महादेव डोंगर रांग कर्नाटक पुढे जाते आहे का. सातारा आणि सांगली जिल्ह्यातून हे काय जाते पुढे जात असते. इथे लक्षात घ्यायचे आहे.
त्याच्यानंतर सातपुडा पर्वतरांग, हा तर लई मोठा आहे आणि उत्तरेकडे आहे. सातपुडा पर्वतरांग हे महाराष्ट्राच्या उत्तरे सीमेवर पूर्व पश्चिम दिशेने आपल्याला आढळतो. ठीक आहे. पूर्व पश्चिम विस्तार असलेल्या सातपुडा पर्वताचा फारसा थोडा भाग हा महाराष्ट्रात समाविष्ट होत असतो. तर नंदुरबार जिल्ह्यात सातपुडा डोंगर रांगेस तोरणमाळ पठार म्हणतात. तोरणमाळ डोंगर रांगेची उंची हे 1036 मीटर आपल्याला सांगता येतं. अस्तंबा डोंगर रांग हे नंदुरबार जिल्ह्यात आहे. 1325 मीटर हे तोरणमाळ डोंगर रांगेतील सर्वात मोठा उंच शिखर आपल्याला सांगता येते अस्तंबा. ठीक आहे. वायव्य दिशेमध्ये महाराष्ट्रातील तोरणमाळ हे एकमेव थंड हवेचे ठिकाण आपल्याला इथं सांगता येतात. अमरावती जिल्ह्यात सातपुडा रांगांना गाविलगड टेकड्या म्हणतात रे, लक्षात घ्या. अमरावती जिल्ह्यात सातपुडा रांगांना गाविलगड टेकड्या म्हणतात आणि याचा उतार हा अतिशय काय असतो रे, तीव्र असतो. हे लक्षात ठेवायचं आहे, तीव्र असतो. वैराट डोंगर रांग याची उंची आहे 1177 मीटर. हे गाविलगड रांगेतील उंच शिखर आहे. वैराट शिखर हा गाविलगड शिखरातील उंच शिखर आपल्याला इथे सांगता येते. चिखलदरा हा उंची आहे 1115 मीटर आपल्याला इथे सांगता येते. हे खूप महत्वाचं आपल्याला इथे सांगता येते. घाटमाथा, आता घाटमाथा सह्याद्री पर्वताच्या व त्याच्या शिखरावर उंच आणि रुंद सपाट जो प्रदेश असतो त्याला घाटमाथा म्हणतात रे. हे इथं लक्षात घ्यायचे आहे. तर जसं की महाबळेश्वर ओके सातारामध्ये आहे, पाचगणी कुठे आहे, सातारामध्ये आहे, माथेरान रायगडमध्ये आहे. हे सर्व थंड हवेचे ठिकाण हा ना. आपल्याकडे कसं विदर्भामध्ये गरम गरम होतो सर्व, तिकडे सगळं थंड असतो, चिल असतो, कूल असतो. हे लक्षात ठेवायचं. घाटमाथ्यामध्ये थंड हवेचे ठिकाणासाठी प्रसिद्ध आपल्याला सांगता येते. जसे स्ट्रॉबेरी वगैरे. स्ट्रॉबेरी कुठे मिळते रे, महाबळेश्वर फेमस आहे ना स्ट्रॉबेरीसाठी. खायचं तुम्ही कधी महाबळेश्वरला गेले ना, स्ट्रॉबेरी खायचं. ठीक आहे, मजा घ्यायची, थोडीशी आनंद घ्यायचा. त्यानंतर किल्ले. किल्ले बघा, किल्ले सह्याद्री पर्वतात प्रतापगड, रायगड, विशाळगड, पन्हाळगड, सिंहगड इत्यादी किल्ले आपल्याला दिसतात रे. घाट आपण जर विचार केला तर पर्वतरांगेत आणि अधूनमधून कमी उंचीचे भाग आढळतात. त्यामध्ये खिंड म्हणतात. या खिंडीमधून वाहतुकीचे आणि मार्ग जातात. त्या मार्गास आपण काय म्हणतो रे, घाट म्हणत असतो. हे इथं लक्षात घ्यायचे आहेत. हे तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो. महाराष्ट्रातील महत्वाचे डोंगर आणि टेकड्या यावर सुद्धा आयोग MPSC असो, कंबाईन असो किंवा सरळ सेवा असो, पोलीस भरती असो किंवा कोणतीही परीक्षा असो महाराष्ट्रातली, त्यातील शिखरांवर किंवा टेकड्यांवर डोंगर रांगेवर एक तरी प्रश्न आपल्याला इथं आढळतो. जसं की पालघरमध्ये हा ना तांदूरवाडी, टकमक, तुंगार, जीवदानी हे टेकड्या आपल्याला आढळतात. साताऱ्यामध्ये परडी, आगाशिव, मसोबा हा ना, बामनोली, महादेव, मांढरदेव, सीताबाई, महिमान, मांडोशी, औंध, येवतेश्वर, मचडी. म्हणजे इथं सर्व दिलेले आहेत. त्यातून काय महत्वाचं आहे हे मी तुम्हाला इथं डायरेक्ट सांगतो. म्हणजे बघा, जसं की पालघरचं विचारलं तर पालघरमध्ये काय विचारू शकते रे, तुंगा टेकड्या विचारते. खूप IMP आहे आणि जीवनदायी IMP आहे. जर साताऱ्याचं विचारलं तर साताऱ्यामध्ये मस्कोबा, बामनोली, महादेव, सीताबाई, महिमान, औंध आणि येवतेश्वर आणि माडोशी एवढे टेकड्या खूप महत्वाच्या आहेत. त्याच्यानंतर सांगलीमध्ये दंडोबा महत्वाचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर शुक्राचार्य, मल्लिकार्जुन. ठीक आहे. त्याच्यानंतर मुचुंडी आणि बेगलवाड हे खूप इम्पॉर्टंट आहेत. पुण्यामध्ये विचारलं तर तसुबाईचे डोंगर, शिंगी, पुरंदर, तमिनी, अंबाला आणि सह्याद्री पर्वत हे खूप IMP आहेत. कोल्हापूरचं विचारलं तर पन्हाळा डोंगररांग, बुधगंगा हे लक्षात ठेवायचं आणि चिकोडी हे खूप इम्पॉर्टंट आहे. सोलापूरमध्ये रामलिंग, महादेव डोंगररांग आणि बालाघाट डोंगररांग हे सोलापूरमध्ये आपल्याला आढळतं. त्याच्यानंतर मुंबई शहर आणि उपनगरमध्ये मलबार हिल, शिवडी, गिलबर्ट, पाली, खंबाला हा ना. त्याच्यानंतर तुर्भे, घाटकोपर आणि कानेरी महत्वाचे आहे. नाशिकमध्ये विचारलं तर सालेर मुलेर, चांदवड, मांगीतुंगी आणि गाडना. ठीक आहे, हे आपल्याला इथं लक्षात घ्यायचे आहेत. अहमदनगरमध्ये कडुसुबाई, बाळेश्वर, हरिश्चंद्र हे लक्षात ठेवायचे तुम्हाला. जळगाव नगरमध्ये विचारलं जळगाव मध्ये विचारलं तर सिरसोली, हस्ती हा ना. त्याच्यानंतर सातमाळा, अजिंठा हे लक्षात ठेवायचं. ओके. पुढे रे नंदुरबार मध्ये काय रे, नंदुरबारचा विचार केला तर तोरणमाळ, अस्तंबा आणि सातपुडा. धुळ्यातला विचार केला तर गाळणा डोंगररांग. ठीक आहे. छत्रपती संभाजीनगर मध्ये अजिंठा, वेरूळ हा ना, हे दोनच लक्षात ठेवायचं. धाराशिव मध्ये तुळजापूर,
नळदुर्ग आणि बालाघाट डोंगररांग. नांदेडमध्ये सातमाळा, निर्मल, मुदखेड हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हिंगोलीमध्ये अजिंठा डोंगररांग, हिंगोलीचे डोंगर. लातूरमध्ये बालाघाटचे डोंगररांग आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. बीडमध्ये सुद्धा बालाघाट डोंगररांग आहेत आणि पाटोदा नावाचा पठार सुद्धा आपल्याला बीडमध्ये दिसतं. परभणीमध्ये अजिंठाचे डोंगर आणि बालाघाट डोंगररांग आपल्याला दिसतात. जालन्यामध्ये अजिंठा डोंगररांग, जामुवंत टेकडी आपल्याला दिसतं. अमरावतीमध्ये गाविलगड, भिवनगड, पोहरा, धारणी, चिखलदरा आपल्याला दिसतं आणि चिरोडी दिसतं. ठीक आहे, हे चिरोडी हे थोडंसं तुम्हाला कन्फ्युज करू शकतं. म्हणजे काय रे बघा, चिरोली कुठं आहे? गडचिरोलीमध्ये. चिरोली गडचिरोलीमध्ये आहे. ठीक आहे, चिरोडी हे अमरावतीमध्ये आहे आणि चिकोडी कोल्हापूरमध्ये आहे. हे लक्षात ठेवायचं. चिरोली, गडचिरोली, चिरोडी, अमरावती आणि चिकोडी हे कुठं आहे रे? कोल्हापूरमध्ये आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर नागपूरमध्ये विचार केला तर गरमसूरच्या टेकड्या आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर मनसर, ठीक आहे, मानगड, चापेडी, जामगड, अंबागडच्या टेकड्या. अंबागड नागपूरला नाही आहे. ठीक आहे, चिखलपारा टेकड्या आपल्याला दिसतात. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं नागपूरमध्ये. ओके, त्याच्यानंतर वर्ध्यामध्ये, ठीक आहे, वर्ध्यामध्ये हरणखुरी टेकड्या आहेत, मालेगावच्या टेकड्या आहेत. हे लक्षात ठेवायचं. ओके, त्याच्यानंतर भंडाऱ्यामध्ये अंबागडच्या टेकड्या आहेत, चांदपूरच्या टेकड्या आहेत, जायमुखच्या टेकड्या आहेत, कोका नावाच्या टेकड्या आहेत. आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, आणि गायखुरी टेकड्या आहेत भंडाऱ्यामध्ये. गोंदियामध्ये प्रतापगडच्या टेकड्या आहेत, गंगाझरी टेकड्या आहेत, दरेकसा टेकड्या आहेत. ठीक आहे, आणि गंगाझरीच्या टेकड्या आहेत. ओके, चिचगडच्या टेकड्या आहेत, नवेगावच्या टेकड्या आहेत. हे सर्व इम्पॉर्टंट आहेत. ओके, चंद्रपूरमध्ये चांदुर्गा टेकड्या आहेत, चिमूरच्या टेकड्या आहेत. चिरोलीमध्ये पिपागड, चिरोली, सिरकोडा, भामरागड, चांदुरगड, सुरजागड, चिकीमाला, अहेरी, है ना, भामरागड, सुरजागड, पिपागड, चांदुरगड हे सर्व टेकड्या, अहेरी हे सर्व टेकड्या आपल्याला कुठे आढळतात? गडचिरोलीमध्ये. आणि यवतमाळमध्ये पुसदच्या टेकड्या आहेत आणि अजिंठा डोंगररांग आपल्याला दिसतं रे. हे लक्षात ठेवायचे. 28 आपल्याला महत्वाचे झरे आतापर्यंत विचारलेले आहेत ते जळगावमध्ये. ते आहेत उपनदेव, सुपनदेव, है ना, चांगदेव, है ना, हे आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहेत. हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर ठाण्यामध्ये ब्रजेश्वरी, अकलोली आणि गणेशपुरी महत्वाचं आहे. पालघरमध्ये दातिवऱ्याचे आणि सातवली, कोकनेर हे लक्षात ठेवायचं. रायगडमध्ये वडवली, सव, उनेर आणि कडे, उनेरे आणि कडे. भंडारा जिल्ह्यात गायमुख, गरम पाण्याचे झरे. धुळ्यामध्ये दारावीरपूर हे लक्षात ठेवायचं. अमरावतीमध्ये सालबर्डी हा प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, कंबाईनला प्रश्न होता तो. यवतमाळमध्ये कापेश्वर आणि नांदेडमध्ये उनकेश्वर हा सुद्धा MPSC ला प्रश्न आलेला आहे कंबाईनला. रिसेंटली धुळेगावामध्ये प्रश्न आलेले आहेत. ओके, हे लक्षात घ्या. पुढे धबधबे बघा आता. ठीक आहे, धबधबे महाराष्ट्रातील धबधबे कुठे कुठे आहेत? साताऱ्यामध्ये ठोसेघर धबधबा आहे, नरडी नदीवर आहे. ठीक आहे, लिंगमाणा धबधबा आहे, चिनामन, वंजराई, ओझरडे, मंदाकिनी, केडघर, धोबीअडे आणि भिलार हे सर्व धबधबे आपल्याला दिसतात. महाराष्ट्रात सर्वात उंच धबधबा आहे ठोसेघर धबधबा, 380 मीटरचा आहे. हे लक्षात ठेवायचं. पुण्यामध्ये पुणे, लोणावळा, तामणी, है ना, मळवली, टायगर आणि राजमाची आपल्याला दिसतं. रत्नागिरीमध्ये मालेश्वर, सावतकडा, निवडी आणि धोदवणे हे आपल्याला इथं दिसतं मित्रांनो. ओके, त्याच्यानंतर सिंधुदुर्गमध्ये अंबोली, है ना, वाघेश्वर, सावडाव, चिंचगड आणि नापणे आपल्याला दिसतं. हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर ठाणेमध्ये माळशेज घाट, झेनी, भिवपुरी, गौडीदेव हे आपल्याला इथं दिसतात. ओके, ते लक्षात ठेवायचं. रायगडमध्ये देवकुंड, रामधानेश्वर, पांडवकडा, भिवपुरी, हा ना, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. कोल्हापूरमध्ये बरेच आहेत. हा, हे सगळं फक्त एक नजरे खालून घालायचंय तुम्हाला. ओके, कोल्हापूरमध्ये बरकी, रामतीर्थ आणि पडसंबे. सांगलीमध्ये कंदाहार धबधबा आपल्याला दिसतो. ओके, काय दिसतं? कंदाहार धबधबा आपल्याला दिसतोय. ओके,
अहमदनगरमध्ये, अहमदनगर खूप इम्पॉर्टंट आहे कारण की इथं रंधा आणि भंडारदरा हे सुद्धा प्रश्न पोलीस भरतीला आलेले आहेत आणि कंबाईनला सुद्धा आलेले आहेत. नाशिकमध्ये सोमेश्वर, जुगारवाडी धबधबा, रजिरप्पी गडचिरोलीमध्ये आपल्याला दिसतं. ठीक आहे. नांदेडमध्ये सहस्त्रकुंड धबधबा, व्हेरी IMP. ठीक आहे, पैनगंगा नदीवर आहे. आणि जळगावमध्ये मनुदेवी, पाटणदेवी, बीडमध्ये कपिलधारा, सौताळा हे सर्व धबधबे आपल्याला दिसतात. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ओके. जिल्हे आणि त्यांचे टोपण नाव. ठीक आहे, हे बघून घ्या. जिल्हे आणि त्यांचे टोपण नाव. 2 मिनिटं मी थांबवतो, वाचून घ्या हे. लेण्या आणि जिल्हे हे खूप इम्पॉर्टंट आहे. लेण्या आणि जिल्हे लक्षात ठेवायचं. पुल्लूर लेणी कुठे आहे रे? नागपूरमध्ये आहे. ओके. पवनी अड्याळ लेणी भंडाऱ्यामध्ये आहे. आणि खारोसा लेणी लातूरमध्ये आहे. ओके. त्याच्यानंतर पांडव लेणी मांगीतुंगी, चांदवड, अंकाई टंकाई, चांभार लेणी कुठे आहे? नाशिकमध्ये आहे. जोगेश्वरी, कान्हेरी, मंडपेश्वर लेणी मुंबई उपनगर. ठीक आहे. पितळखोर, अजिंठा, वेरूळ, विळेश्वर लेणी कुठे आहे? छत्रपती संभाजीनगरला. घारापुरी, पाले महाड लेणी रायगड. हा ना. कारले भाजे, भेडसा, गणेश लेणी, लेण्यांद्री, जीवदान, पाताळेश्वर, बुलेश्वर पुण्यामध्ये आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. खिद्रापूर कुबोज कुठे आहे? कोल्हापूरला. संगमेश्वर हा ना. पन्हाळकाजी कुठे आहे? रत्नागिरीला. प्रकाश लेणी कुठे आहे? नंदुरबार मध्ये. धाराशिव तेरलेणी उस्मानाबाद धाराशिवला. भांडक भद्रावती, सोमनाथ लेणी चंद्रपूरला. आचरे मालवण कुंकेश्वर कुठे आहे? सिंधुदुर्गला. आणि हरिपूर कारगणी सांगलीला. पाटणदेवी, उपनदेव, चांगदेव जळगावला आहेत. ओके. ते आपण प्राकृतिक विभागातले 2 विभाग बघितले. एक सह्याद्री पर्वत बघितलं, एक कोकण किनारपट्टी बघितलं. तिसरा आहे तो म्हणजे महाराष्ट्र पठार, ला आपण दख्खनचे पठार सुद्धा म्हणतोय. आता महाराष्ट्र पठार आपण बघणार आहोत. बघा महाराष्ट्र पठार. ओके. यामध्ये सह्याद्री पर्वताच्या पूर्वेस आणि सातपुडा पर्वताच्या दक्षिणेस महाराष्ट्र पठार आहे. ओके. सह्याद्री पर्वताच्या पूर्वेस आणि सातपुडा पर्वताच्या दक्षिणेस म्हणजे बघा रे असं म्हणता येते. हा इथं सातपुडा पर्वत याच्या दक्षिणेस. इथे दक्षिणेस. ओके. आणि काय म्हणते? सह्याद्री पर्वताच्या पूर्वेस म्हणजे इथं सह्याद्री पर्वत हा पूर्व भाग आहे ना, आहे की नाही? पूर्वेस आणि अजून सातपुडा पर्वताच्या दक्षिणेस सांगितलेलं आहे. आता महाराष्ट्र पठाराची निर्मिती ज्वालामुखीचा उद्रेक होऊन त्यातून बाहेर पडलेल्या लावारसापासून झालेली आपल्याला दिसतं. म्हणजे 29 वेळेस उद्रेक झालेला आहे. कशाचा? लावारसाचा. हा ना. त्यामुळे आपल्या महाराष्ट्र पठाराची काय झालेली आहे? निर्मिती झालेली आहे. हा ना. म्हणजे कशा माध्यमातून झालेली आहे रे? की जो ज्वालामुखीचा उद्रेक होता तो महाराष्ट्र पठारावर काय झालेला आहे? पसरलेला आहे. ठीक आहे. किती वेळा उद्रेक झालेला आहे तो? थरावर थर असे साचले गेलेले होते. असे थरावर थर साचले गेले. भ्रंशमूलक ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि त्यामुळे आपल्याला महाराष्ट्र पठाराची निर्मिती झालेली आहे. म्हणजे महाराष्ट्र पठाराची निर्मिती हा महाराष्ट्र पठार म्हणजे महाराष्ट्राचा नकाशा आपण जर बघितलं, महाराष्ट्राचा पठाराचा नकाशा, तर यामध्ये सह्याद्री पर्वत आणि इथून काय झालेली आहे रे? ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे. तो पसरला कुठे आहे? पूर्व भागाला. असं पसरत 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 गेलेला आहे. आणि जिथपर्यंत पसरलेला आहे तो पूर्व विदर्भाचा अतिपूर्वेचा भाग नाही तर म्हणजे थोडक्यात पूर्वेचा आपण बघितलं तर विदर्भाचा भाग इथं आपल्याला दिसतं. म्हणजे आपल्याला जर विचार केला तर भंडारा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर हा जो भाग आहे या भागामध्ये खनिज संपत्ती सर्वाधिक दिसते. कारण त्यामध्ये आपल्याला बेसाल्ट खडक आढळत नाही आणि जो लावारसाचा जो थर होता तो तिथपर्यंत पोहोचलेला नव्हता. म्हणून आपल्याला इथं खनिज संपत्ती जास्त प्रमाणात आढळते. म्हणजे आपण थोडा पण खोदकाम केलं तर आपल्याला खनिज संपत्ती आढळते. पण आपण जर तिकडे पुणे, कोल्हापूर किंवा इकडे यवतमाळ किंवा तुम्ही मध्ये औरंगाबाद वगैरे छत्रपती संभाजीनगर, बीडला गेले तिथं खोदकाम केले तर तुम्हाला खनिज संपत्ती आढळणार नाही. पण असं भाग नाही की तिथं आहे नाही, सगळीकडे आहे. पण तिथं काय झालेलं आहे? बेसाल्ट खडकाने व्यापलेलं आहे. तिथं सर्वाधिक काय आहे? खडक आहे, खडकाळ भाग आहे. तिथं खोदकाम जास्त करावं लागेल. तिथून आपल्याला खूप मेहनत लागेल, खूप पैसा लागेल. म्हणून आपण तिथं खोदकाम करत नाही. आणि आपल्या विदर्भातला पूर्वचा जो भाग आहे त्या पूर्व भागामध्ये काय आहे रे? जास्त प्रमाणात
कष्ट करावं लागत नाही, लगेच आपण खोदकाम केलं की लगेच आपल्याला काय मिळते, खनिज संपत्ती मिळते. म्हणून आपल्याकडे मॅग्नीजचे साठे आहेत, लोह खनिजाचे साठे आहेत, डोलोमाइटचे साठे आहेत, अजून काय रे बरंच आहे ना, बरेच आपल्याला खनिज संपत्ती मिळतात, आपण बघणार आहोत इथं. ठीक आहे, तर बघा बेसाल्ट खडका अग्निजन्य खडकापासून आपल्याला लावा रसापासून बनलेला आपल्याला दिसतो. महाराष्ट्राचा 90% भाग हा भूभाग दक्खन पठाराने व्यापलेला आहे. तसं काही ठिकाणी नाही का 87% दिलेला आहे ना, काही ठिकाणी 89% दिलेला आहे, पण इथं 90% डायरेक्ट लक्षात ठेवायचं. ओके, महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती आहे रे, 750 किलोमीटर आहे. उत्तर दक्षिण लांबी किती आहे, 700 किलोमीटर आहे. ठीक आहे, सर्वसामान्य उंची 450 मीटर आपल्याला इथं सांगता येतं, आणि पश्चिम भागातील उंची 600 मीटर, तर पूर्व भागातील उंची हे 300 मीटर आपल्याला इथं सांगता येतं. नद्यांच्या खोऱ्यांची महाराष्ट्र पठार तयार झालेला आहे. नद्यांच्या खोऱ्यांनी महाराष्ट्र पठारा काय झालेला आहे, तयार झालेला आहे. म्हणजे आपल्याला इथं लक्षात येतं की महाराष्ट्र पठारावर जे काही नद्या येतात, मग ते गोदावरी नदी असेल, भीमा नदी असेल, कृष्णा नदी असेल, वैनगंगा नदी असेल, पैनगंगा नदी असेल, वर्धा नदी असेल, मांजरा नदी असेल, अशा बऱ्याच नद्या महाराष्ट्रात पूर्वेकडच्या भागाला आहेत. तर हे आपल्या इथं लक्षात घ्यायचं आहे. ते नदी प्रणालीमध्ये आपण सिक्वेन्स वाईज शिकणारच आहोत. तसं महाराष्ट्राचा विचार केला तर बघा, नद्यांचा विचार केला महाराष्ट्रातील, तर गोदावरी नदी जे महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे ती आहे 668 किलोमीटर. किती आहे रे, महाराष्ट्रात 668 किलोमीटर आहे. त्यानंतर भीमा नदी आपल्याला सांगता येतं, ते भीमा नदी किती आहे रे, 451 किलोमीटर आपल्याला इथं सांगता येतं. त्यानंतर कृष्णा नदी आहे, कोणती नदी रे, कृष्णा नदी, हे किती आहे रे, तर 282 किलोमीटर आपल्याला इथं सांगता येतं. त्यानंतर कोणती नदी आहे रे, त्यानंतर तापी नदी आहे, तापी नदी 208 किलोमीटर आपल्याला इथं सांगता येतं महाराष्ट्रामध्ये. आणि नर्मदा नदी आहे, नर्मदा नदी हे आहे किती रे, 54 किलोमीटर. म्हणजे हे सिक्वेन्स जर तुम्ही लक्षात ठेवले तर याचे मुख्य उपनद्या आहेत, हे सुद्धा आपण जे नदी प्रणाली टॉपिक येईल त्याच्यामध्ये सिक्वेन्स वाईज आपण शिकणार आहोत. हे तुम्हाला इथं लक्षात घ्यायचे आहेत. ओके, पुढे जायचं आपल्याला. नद्यांच्या खोऱ्यांनी महाराष्ट्र पठार तयार झालेला आहे. ओके, त्यानंतर महाराष्ट्र पठाराची पश्चिमेकडून पूर्वेकडे उंची काय होत जाते, कमी होत गेलेली आहे. तसेच महाराष्ट्र पठाराचा उत्तर हा आग्नेयेकडे काय झालेला आहे रे, आपल्याला दिसून येतो. महाराष्ट्र पठाराच्या उत्तरेस सातपुडा पर्वतरांग, पश्चिमेस पसरलेली आपल्याला दिसतं. पूर्व पश्चिम दिशेस कोणती रांग आहे रे, सातपुडा पर्वतरांग आपल्याला दिसतंय. ओके, हे लक्षात ठेवायचं. महाराष्ट्र पठारावर अग्निजन्य खडक, बेसॉल्ट खडक, ग्रॅनाइट इत्यादी खडक आपल्याला आढळतात. ओके, आणि महाराष्ट्र पठारावर बेसॉल्ट खडकांची सर्वाधिक जाडी हे पठाराच्या पश्चिम सीमेजवळ आहे. म्हणजे पश्चिम सीमा कोणती, जसं महाराष्ट्र, जसं हे आहे महाराष्ट्राचा नकाशा बघा, हे आहे सह्याद्री पर्वत. ओके, आणि सह्याद्री पर्वताचा अगदी पूर्वेकडचा भाग, अगदी चिटकून असलेला भाग, इथं आपल्याला सर्वाधिक काय दिसतं, बेसॉल्ट खडक दिसतं. हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचे आहेत. म्हणजे आपल्याला जर भंडारा गोंदिया हा जो भाग आहे इथं सर्वात कमी बेसॉल्ट खडक आहे, म्हणजे आहेच नाही असं समजायचं. म्हणून इथं आपल्याला काय मिळतं रे, खनिज संपत्ती आपल्याला मिळतं. हे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत. आणि गोदावरी खोरे राज्यातील सर्वात मोठे नदी खोरे आपल्याला इथं लक्षात घेता येतं. मग अशी सगळ्यात आधी तुम्हाला सांगितलेलं आहे, गोदावरी नदीची लांबी किती आहे महाराष्ट्रात, 668 किलोमीटर. ते 668 किलोमीटर म्हणजे महाराष्ट्रातली सर्वात मोठी नदी आहे, जे आपल्याला सह्याद्री पर्वत रांगेतून उगम झालेली दिसतं. हे तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे. ओके, महाराष्ट्र पठारावर हे उगम झालेली आहे. ठीक आहे, पूर्वेकडचा भाग आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. महाराष्ट्र पठारावर गोदावरी, कृष्णा, भीमा, वर्धा, वैनगंगा, पैनगंगा इत्यादी नद्यांची खोरे आपल्याला इथं लक्षात ठेवायची आहे. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे जाऊन आपण तेच शिकणार आहोत. पुढे महाराष्ट्र पठारावर रेंगूर मृदा आढळते. रेंगूर मृदा म्हणजे काय रे, काळी मृदा, त्याला आपण कापसाची मृदा म्हणतो. ठीक आहे, रेंगूर मृदा म्हणजे कापसाच्या पिकास उपयुक्त असलेली त्याच कापसाची मृदा आपल्याला इथं सांगता येते, ज्याला आपण काळी मृदा म्हणतो. पण भंडारा, गोंदिया, नागपूर या ठिकाणी काळी मृदा आहे का, अजिबात नाही. इथं कोणती मृदा आहे, तांबडी मृदा आहे. ओके, काळी मृदा आपल्याला कुठे आढळते, औंधचे पठार सातारा, सासवडचे पठार पुणे, जतखानापूर पठार सांगली, मालेगाव पठार नाशिक, तोरणमाळ पठार नंदुरबार, पाचगणी टेबल लँड म्हणतो आपण साताऱ्याला, यवतमाळचे पठार यवतमाळला आहेत, बुलढाण्याचे पठार बुलढाण्याला आहेत, मांजरा पठार हे मराठवाड्याला आहेत, गाविलगडचे पठार हे अमरावतीमध्ये आहेत, अहमदनगर बालाघाट पठार हे कुठे आहेत, अहमदनगरला आहेत. ठीक आहे, तळेगावचे पठार हे वर्ध्यामध्ये आहेत. ठीक आहे, ते आपण खनिज संपत्तीमध्ये किंवा मृदामध्ये आपण शिकणार आहोत की कोणती मृदा कुठे आढळते. तांबडी मृदा असेल, गाळाची मृदा असेल किंवा काळी मृदा असेल, हे सर्व गोष्टी आपण मृदा या चॅप्टर मध्ये शिकणार आहोत. हे आपण शिकलेले आहेत पठार. ठीक आहे, हे एकदा बघून घ्या पठार.
औंधचे पठार कुठे आहेत? साताऱ्याला आहेत. ओके, जे मी आताच बघून आलो. सासवडचे पठार कुठे आहेत? पुण्यात, हे बघून आलंय. जतचे पठार कुठे आहेत? सांगलीला. मालेगाव पठार नाशिकला. तोरणमाळ पठार नंदुरबार. पाचगणी टेबललँड साताऱ्याला आहेत. ठीक आहे. यवतमाळचे पठार यवतमाळला आहेत. बुलढाण्याचे पठार बुलढाण्याला आहेत. मांजरा पठार कुठे आहे? मराठवाड्यामध्ये आहेत. ठीक आहे, बीडमध्ये. गाविलगडचे पठार अमरावतीमध्ये आहेत. अहमदनगरचे पठार बालाघाट पठारामध्ये अहमदनगरमध्ये आहेत. तळेगावचे पठार वर्ध्यामध्ये आहेत. सुमारे 70 दशलक्ष वर्षापूर्वी दख्खनच्या प्रदेशात भूपृष्ठावर प्रचंड भेद पडून भ्रष्ममूलक उद्रेक झाला आणि लावारसाचे संचयन झाले. अशा प्रकारे उद्रेक अधूनमधून सतत होत गेले आणि प्रत्येक वेळी लावारसाचे संचयन हे आपल्याला झालेले दिसतात आणि लावारसापासून महाराष्ट्र पठार तयार झालेल्याने त्या दख्खन लावा या नावाने ओळखलं जातं. हे तुम्हाला इथं लक्षात घ्यायचे आहे. सुमारे 29 वेळेस उद्रेक झालेला आहे. बरोबर आहे, 29 वेळेस काय झालेलं आहे रे? उद्रेक झालेला आहे. कशाचा रे? लावारसाचा. आणि शेवटी पठार तयार झाले. या लावारसाच्या प्रामुख्याने बेसिक प्रकारचा जो खडक आहे तो इथं निर्माण झालेला आपल्याला दिसतो आणि दख्खनच्या पठाराच्या पश्चिम बाजूस विस्तीर्ण खडा आहे. त्यापासून पश्चिम घाटाची निर्मिती झालेली आहे आणि समुद्र बाजूकडे पठाराची जाडी हे आपल्याला जास्त दिसतं. हे तुम्हाला इथं लक्षात घ्यायचे आहे. त्याच्यानंतर खडक प्रणाली हा टॉपिक आहे. खडक प्रणाली टॉपिक आपण जे प्राकृतिक भूगोलाचा जो कोकण किनारपट्टी बघितलं, त्याच्यानंतर आपण सह्याद्री पर्वत बघितला आणि त्याच्यानं आपण महाराष्ट्र पठार बघितलेला आहे. हे 3 गोष्टी आपण इथं बघितलेल्या आहेत. ठीक आहे.